येस सर. करत का? येस. सुप्रभात, नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम शैक्षणिक संकुलातील श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळच्या मराठी विभागाच्या वतीने राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानाचे तज्ज्ञ साधन व्यक्ती डॉक्टर सुभाष आहेर सर, महाविद्यालयाच्या प्राचार्या आमच्या मार्गदर्शक डॉक्टर मंजुश्री बोबडे मॅडम, उपप्राचार्य आणि आयपीएससी समन्वयक डॉक्टर तुळशीदास आंपळे सर, आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर विलास सदाफळ, माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांचं मी या विशेष व्याख्यानात हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी आता करतोय. वाचाल तर वाचाल असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती वाचनामुळेच आपल्याला मिळते. वाचनामुळेच आपण ज्ञान संपादन करू शकतो. विचारशक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळेच साक्षर व्यक्ती सुशिक्षित होण्यात मदत होते. वाचन हा अतिशय समृद्ध करणारा छंद मानला जातो. पुस्तक वाचल्याने असा आनंद मिळतो की जो इतर कोणत्याही गोष्टीतून हा आनंद आपल्याला मिळत नाही. जे हे आपले ज्ञान वाचन आपले ज्ञान वाढवते, आपली बुद्धी तीक्ष्ण करते. असं म्हटलं जातं की रीडर्स आर द लीडर्स ऑफ द वर्ल्ड. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, शारीरिक तंदुरुस्तीसाठी आपण दररोज कसरत करतो, तसं मनाच्या आरोग्यासाठी, मेंदूच्या विकासासाठी आपल्याला दररोज काही ना काही वाचणं आवश्यक असतं. रीडिंग इज टू द माइंड व्हॉट एक्सरसाइज इज टू द बॉडी, असं रिचर्ड स्टिले नावाच्या इंग्रजी साहित्यिकानं म्हटलेलं आहे. किताबें कुछ कहना चाहती, आपके पास रहना चाहती, असं डॉक्टर कलाम यांनी त्यांच्या एका भाषणात म्हटले होते की वाचन आपली सर्जनशीलता वाढवते, आपल्या जीवनाची प्रति समज वाढवतं. वाचन आपल्याला लिहिण्याची प्रेरणा देखील देतं आणि वाचनामुळेच आपला शब्दसंग्रह वाढतो. वाचनामुळे आपला ताण कमी होतो आणि वाचनामुळे आपले संप्रेषण कौशल्य वाढते. कारण आपले वाचनामुळे जर शब्दसंग्रह वाढल्यानंतर आपण संप्रेषण कौशल्य करायला खूप सहज आणि सहज सोपं होतं. वाचनाचे अनेक फायदे आहेत. वाचनाचे अनेक प्रकारचे आपल्याला ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी होणारे फायदे या संदर्भात आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुभाष आहेर सर इथं उपस्थित आहेत. मी डॉक्टर सुभाष आहेर सरांना विनंती करतो की राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. डॉक्टर सुभाष आहेर सर. नमस्कार सर्वांना. आजच्या राष्ट्रीय वाचन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्राचार्य डॉक्टर मंजुश्री बोबडे मॅडम, उपप्राचार्य आयपीएससी समन्वयक प्राध्यापक तुळशीदास आंपळे सर, डॉक्टर विलास सदाफळ सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा भारत सरकारच्या आदेशानुसार आपण पहिला राष्ट्रीय वाचन दिन आज साजरा करत आहोत. वाचन कौशल्याचा विकास कसा व्हावा आणि वाचनाचे फायदे काय या संदर्भात मी माझे विचार आजच्या ह्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी मांडत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे, भाषा नसती तर किंवा भाषेच्या पूर्वी माणूस कशा पद्धतीने जीवन व्यवहार करत होता, भाषा व्यवहार करत होता आणि एकंदरीत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भाषेचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. ते कुणीही नाकारू शकत नाही. कारण मानवी भाषा जी आहे, भाषेची निर्मिती मानवानेच केलेली आहे. त्याच्यातूनच तो दररोजच्या संदेशाचं देवाणघेवाण करतो, संप्रेषण करतो. त्याचबरोबर आपल्या भावनांचं प्रकटीकरण करण्याचं साधन सुद्धा भाषा आहे. या भाषेतूनच ग्रंथ निर्मिती झालेली आहे. हे ग्रंथ वाचल्यानंतर आपण ज्ञान संवर्धन केलेलं आहे. ज्ञानाचं हस्तांतरण हे आपण भाषेच्या माध्यमातूनच करतो. पुस्तकाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून ज्ञानाचं हस्तांतरण एका अर्थाने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हे ज्ञान आपण देत आणि घेत असतो. अशा पद्धतीने मानवी जीवनात भाषेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मित्रांनो, भाषेची जी मूलभूत कौशल्य आहेत त्यामध्ये आपल्याला माहित आहे, श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही मूलभूत 4 कौशल्य आहेत. पण याच्याबरोबरच आकलन आहे, भाषेचं उपयोजन आहे, ही सुद्धा महत्त्वाची कौशल्य आहे. या 4 कौशल्यांचा जर विचार आपण केला तर
श्रवण आणि वाचन ही दोन कौशल्य ज्ञानप्राप्तीची कौशल्य म्हणून ओळखली जातात. ज्ञान ग्रहणाची, ज्ञान प्राप्त कोणत्या कौशल्यामुळे होतं? तर श्रवण आणि वाचन. आणि आपल्याजवळ असणारं ज्ञान त्याचं प्रकटीकरण किंवा इतरांना देण्यासाठी आपण भाषण आणि लेखन या दोन कौशल्याचा अभ्यास करत असतो किंवा त्या दोन कौशल्यांचा उपयोग आपल्याला होत असतो. आता आपण बघणार आहोत वाचन कौशल्याविषयी. खरं तर वाचन ही मानवी मनाला निर्भेळ आनंद देणारी प्रक्रिया आहे. फक्त आपल्याला वाचनाची आवड असली पाहिजे, वाचनाचा छंद असला पाहिजे. बौद्धिक क्षमता आपली वाढवण्याचं एक मूलभूत कौशल्य म्हणून वाचन कौशल्य आपल्याला माहित आहे. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीचं वाचन चांगलं आहे, विविधांगी स्वरूपाचं आहे, विविध विषयाचं नॉलेज त्याला आहे, त्या व्यक्तीला समाजामध्ये एक ज्ञानी मनुष्य म्हणून किंवा बहुश्रुत व्यक्तिमत्व म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. समाजामध्ये अशी माणसं आपल्याला दिसतात. पी.व्ही. नरसिंहरावांसारखं उदाहरण जर आपण घेतलं तर त्यांना जवळजवळ 11 ते 12 भाषांचं ज्ञान होतं. ज्या भाषेचं आपल्याला ज्ञान आहे त्या भाषेतून आपण जीवन व्यवहार करू शकतो. त्या भाषेत उपलब्ध असणारं जे साहित्य आहे ते वाचू शकतो. त्यातील त्या समाजाची संस्कृती, त्या समाजाचं जीवन, त्या समाजाचे प्रश्न आपल्याला त्या साहित्याच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतात, ज्ञान मिळू शकतं. म्हणजे इतर भाषेचं ज्ञान जरी आपल्याजवळ असेल, इतर भाषा जर आपल्याला येत असेल तर आपण त्या भाषेतलं साहित्य वाचू शकतो, त्या भाषेतून जीवन व्यवहार करू शकतो. हे महत्वाचं आहे. मग वाचतो का आपण? का वाचायचं आहे? विद्यार्थ्यांना जर आपण विचारलं, बाबा तू का वाचतोयस, तर तो म्हणेल, बाबा मला परीक्षा द्यायची आहे, परीक्षेत चांगले मार्क्स मला मिळाले पाहिजे म्हणून मी वाचतोय. पण तो नुसता वाचत नसतो, तर ज्ञानाचा संचय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हळूहळू होत असतो. तो अनुभव संपन्न बनत असतो. ठीक आहे, तो परीक्षेसाठी वाचत असेल. विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त जे वाचन करणारी माणसं आहेत त्यांना जर आपण विचारलं, बाबा तुम्ही का वाचतात, तर ते सांगतील, बाबा मला आवड आहे. वाचनामुळे मला माझ्या ज्ञानामध्ये भर पडते. समाजात काय चाललेलं आहे, आजूबाजूला काय काय घडामोडी घडत आहेत, त्याचं मला ज्ञान मिळतं म्हणून मी वाचतो. एखादा म्हणेल मला आनंद मिळतो, माझ्या मनोरंजनासाठी मी वाचतो. तर वाचनाचे जसे प्रकार आहेत तसे वाचकांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. काही व्यक्तींना थोडं हलकं फुलकं वाचावं असं वाटतं, काहींना थोडंसं सूक्ष्म तपशिलाचं वाचावं असं वाटतं. व्यक्ती तितक्या प्रकृती ह्यानुसार वाचनाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ते व्यक्तीच्या स्वभावावर, इतर ह्या गोष्टींवर अवलंबून असतात. आजूबाजूच्या घडामोडी आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर वाचन हे महत्वाचं एक साधन आहे. दुसरा एक मला महत्वाचा मुद्दा वाटतो की प्रत्येक व्यक्तीची वाचन क्षमता ही थोडी वेगवेगळी असते. लहान मुलांची वाचन क्षमता, कॉलेजच्या मुलांची वाचन क्षमता, त्यानंतर प्रौढ व्यक्तींची वाचन क्षमता, ही वाचन क्षमता वेगवेगळी असते. आणि ह्या वाचन क्षमतेवर वाचनातून मिळणारा आनंद हा अवलंबून असतो. मी एक उदाहरण या संदर्भात आपल्याला देऊ इच्छितो. ते म्हणजे विश्वास पाटील यांनी महानायक ही कादंबरी लिहिलेली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित ती कादंबरी आहे. जवळजवळ 1000 पृष्ठांची ती कादंबरी आहे. मृत्युंजय शिवाजीराव सावंतांची कादंबरी आहे, ती जवळजवळ 700 ते 800 पेजेसची कादंबरी आहे. आता ही वाचायची म्हणजे एका बैठकीत आपलं वाचन होणार नाही. आपण ती टप्प्याटप्प्याने वाचत असतो. पण एखादं पुस्तक आपल्या हाताशी असं लाभतं, असं मिळतं की ते सोडावंसं वाटत नाही आणि आपण निरंतरपणे, अखंडपणे ते पुस्तक वाचून काढतो, झपाटल्यागत वाचून काढतो. आता इथं ती वाचन क्षमता फार महत्वाची आहे. महानायक निर्मिती या कादंबरीची निर्मिती विश्वास पाटलांनी जेव्हा केली, हा 1994-95चा प्रसंग आहे. त्यांची मुलाखत मी ऐकली होती की महानायक कादंबरीची निर्मिती कशी त्यांनी केली आणि कशा पद्धतीने लेखन केलं आणि काय वाचन केलं त्या कादंबरी लेखनासाठी. मित्रांनो, ते वाचल्यानंतर, ते ऐकल्यानंतर मी सुद्धा थोडा आश्चर्यचकित झालो होतो
की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर जेवढे ग्रंथ उपलब्ध आहेत विविध भाषेतील परदेशात, ते सगळे ग्रंथ त्या घटनांची सांगड घालून प्रचंड अभ्यास करून विश्वास पाटील यांनी ही कादंबरी लिहिली. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बरोबर ज्या ज्या व्यक्ती कार्यरत होत्या पण 94-95 पर्यंत त्या हयात होत्या, जिवंत होत्या, अशा व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, मुलाखती घेऊन त्यांनी ते अनुभव टिपलेत. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेची फौज कशा पद्धतीने इम्फाल, मिझोराम त्या भागातून दिल्लीकडे कूच करत होती, तो मार्ग स्वतः त्यांनी अनुभवला. मला सांगायचा मुद्दा असा आहे की महानायक कादंबरीची निर्मिती जेव्हा लेखक करतो तेव्हा त्याच्यासाठी प्रचंड वाचन त्याने केलेलं असतं. लेखक असो, कवी असो, जेव्हा तो ही नवनिर्मिती करत असतो तेव्हा त्याला प्रचंड वाचन त्याने कधी काळी केलेलं असेल त्याचाही त्याला उपयोग होतो किंवा त्याला नव्याने वाचन करावं लागतं. हे फार महत्वाचं आहे. बरं, एकदा दोनदा ती 1000-1500 पानं लिहून झाल्यानंतर पुन्हा त्यात दुरुस्त्या करायच्या आहेत. ते म्हटले की मी अशी 1000-1500 पानं हस्तलिखित हे 2 ते 3 वेळा केल्यानंतर फायनल प्रूफ माझा झाला. मुद्दा असा आहे की अशी ही दीर्घ कादंबरी वाचत असताना आपल्याला आपल्या मनाची जी मानसिकता असते ती फार महत्वाची असते. आनंद यादवांची झोंबी नावाची कादंबरी आहे. ती झोंबी नावाची कादंबरी मी तर असं आवाहन करेल प्रत्येक विद्यार्थ्यांना की आपण एकदा किमान ती कादंबरी वाचली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी जबरदस्त कादंबरी म्हणजे झोंबी आहे. 90 मध्ये त्याची निर्मिती झाली. 91 मध्ये ही कादंबरी मी वाचली. ती वाचत असताना मला एक असा भास झाला की अरे, आनंद यादवांनी ह्या झोंबीमध्ये जे चित्रण केलेलं आहे ते चित्र आपलंच आहे. ग्रामीण भागातल्याच एका मुलाचं चित्रण आहे आणि ती कादंबरी मला प्रचंड आवडली. ती एकदा नाही, दोनदा तीनदा मी वाचली आणि त्याविषयीचा अभिप्राय लेखकाला, आनंद यादवांना, पुस्तकावर असणाऱ्या पत्त्यावर मी पाठवून दिला होता आणि त्यांचं मला पत्र आलं होतं. मी त्यांना त्यावेळेस विनंती केली होती की सर, झोंबी ही कादंबरी ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाच्या हातात गेली पाहिजे, त्याला वाचता आली पाहिजे. ती जर गेली नाही तर ह्या झोंबीवर तुम्ही एखादा चित्रपट बनवा किंवा दूरदर्शनवर मालिका काढा की जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याची प्रचंड प्रेरणा मिळेल. म्हणजे वाचनानंतर एक वाचक म्हणून आपला अभिप्राय आपण लेखकाला कळवला. त्यांचं मला पत्र आलं होतं की मालिका काढणं हे माझ्या हाती नाही, तर तुमच्यासारख्या ग्रामीण भागातील तरुणांनी ही कादंबरी वारंवार वाचणं हे फार महत्वाचं आहे. त्यानंतरच्या काळात अनेक वेळा आनंद यादवांशी माझी भेट झाली आणि आपल्याला हे माहीत आहे की त्यांच्या नटरंग कादंबरीवर आधारित नटरंग हा चित्रपट आलेला आहे. आणि त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं होतं की झोंबीवर सुद्धा चित्रपटाचं निर्मिती चालू आहे, प्रक्रिया चालू आहे. पण दुर्दैवाने त्यानंतरच्या काळात त्यांचं निधन झालं आणि ती प्रक्रिया थांबली. मला सांगायचा मुद्दा असा आहे की वाचन केल्यानंतर मला झोंबी वाचल्यानंतर प्रचंड प्रेरणा मिळाली. मी 2 ते 3 वेळा ती वाचली. विद्यार्थ्यांना मी आवाहन करेल की आपण जरूर ही कादंबरी वाचावी. मृत्युंजय, कर्णाच्या जीवनावर असणारी ही जी कादंबरी आहे शिवाजीराव सावंतांची, त्यातील जे शब्द आहेत, ती जी भाषा आहे, जणू आपल्याला ती महाभारताच्या काळात ती घेऊन जाते. इतकी अभ्यासपूर्ण भाषा शिवाजीराव सावंतांनी वापरलेली आहे. ठिकठिकाणी त्या त्या प्रसंगाच्या अनुषंगाने पेरलेली जी सुभाषिता आहे, सुभाषिताची जी पखरण केलेली आहे ती अद्भुत रम्य आहे. ती वाचल्यानंतर आपले डोळे त्या ठिकाणी दिपून जातात. मला हे आपल्याला सुचवायचं आहे विद्यार्थी मित्रांना की आपण वाचन केलं पाहिजे. वाचनातून आपल्याला प्रेरणा मिळते, हे मात्र 100% सत्य आहे. असा आपल्याला वाचन क्षमता आणि वाचनातून मिळणारा आनंद असा संबंध जुळवता येईल. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की वाचन म्हणजे नेमकी काय. लिहिलेला छापलेला मजकूर नुसता वाचणं म्हणजे वाचन नव्हे, तर लिहिलेल्या छापलेल्या मजकुरातील अर्थाचं ग्रहण करणं, अर्थ समजावून घेणं, अर्थबोध करून घेणं,
आणि अर्थाचं निर्णयन करणं. बघा, अर्थबोध आणि त्यानंतरची प्रक्रिया आहे अर्थ निर्णयन. ह्या शब्दाचा मला अर्थ कळाला का? नसेल कळाला तर आपण त्या ठिकाणी इतरांशी चर्चा केली पाहिजे. आणि आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल तर चर्चा हे फार महत्वाचं एक साधन असतं. त्यातून नवीन शब्द आपल्याला कळतात. आणि म्हणून लिहिलेला वाचलेला मजकूर हा अर्थग्रहणासह अर्थ निर्णयनासह समजून घेणं ही वाचन प्रक्रियेतील महत्वाची मूलभूत अशी गोष्ट आहे. आता ही प्रक्रिया नेमकी कशी होते? बघा, माझ्या डोळ्यासमोर एक पुस्तक आहे, हातात पुस्तक आहे आणि मी वाचतोय. पहिल्यांदा माझे डोळे, ज्ञानेंद्रियापैकी एक महत्वाचं इंद्रिय म्हणजे डोळे आहे. हे डोळे ते मजकूर वाचतात, मजकुराचं ग्रहण करतात आणि त्याचा अर्थ लावण्यासाठी तो मजकूर ते आपल्या मेंदूकडे पाठवतात. मेंदूकडे पाठवल्यानंतर त्यातील जो अर्थ आपल्याला समजतो, पूर्ण अर्थ समजला असेल तर आपण पुढे जातो. पण एखादा शब्द जर आपल्याला कळाला नाही तर आपण तिथं थांबतो. आपला मेंदू विचार करायला लागतो की ह्या शब्दाचा नेमकी काय अर्थ आहे. जर आपल्याला कळाला नाही तर तो आपण समजून घेतला पाहिजे, अन्यथा ती वाचन प्रक्रिया त्या ठिकाणी खंडित होऊ शकते. हे आपण बघा. आणि म्हणून या वाचनामध्ये मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेन की समजल्याशिवाय पुढे जाऊ नका. व हा मुद्दा मला समजला नसेल तर पुढे जाता कामा नये. अगदी 5वी पासूनच्या तर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण जर निरीक्षण केलं तर विद्यार्थ्यांना धडे सोपे वाटतात, गद्य भाग सोपा वाटतो, मात्र कविता म्हणजे पद्य भाग थोडा अवघड वाटतो. याचं कारण काय आहे? त्या कवितातील उपमा, प्रतीक, रूपक काही अवघड शब्द त्यांना ते समजत नाही आणि मग त्यांना ते दुर्बोध वाटायला लागतं. तर तसं नाहीये. तो शब्द जर आपण समजून घेतला तर त्या शब्दाचा अर्थ किती मोठा असू शकतो हे आपल्याला कळेल. शब्दाचं वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, बिंब जरी बेचक्या एवढे, प्रकाश त्रैलोक्या एवढा. सूर्य आपल्याला पृथ्वीवरून बघताना एक छोटासा वाटतो, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्याला व्यापून उरतो. तसा शब्द असतो. त्या शब्दाच्या सर्व बाजूने आपण जर बघितलं तर त्याला अर्थाचे वेगवेगळी वलय असतात. ती वलय आपल्याला छेदता आली पाहिजे किंवा ती समजून घेता आली पाहिजे. वयोगटानुसार वाचनाचे आपण 2 प्रकार करतो. पहिला जो आहे तो मूक वाचन. मूक वाचन म्हणजे मनातले मनात वाचन. साधारणतः मोठा वयोगट जो आहे त्या वयोगटामध्ये हे वाचन करतो. तुम्ही आम्ही सगळेच मूक वाचन आपण करतो. मूक वाचनाचा फायदा असा आहे की तुमच्या वाचनाचा वेग हा अधिक असतो. मूक वाचनाचा फायदा आहे की तुमच्या डोळ्यांची, तुमच्या नजरेची क्षमता जेवढी असते, अगदी काही वेळा असंही होतं की आपण पानावर नजर फिरवतो आणि आपण 1 मिनिटात त्या पानावर काय मजकूर आहे तो लगेच कॅच करू शकतो. मूक वाचनाचा हा फायदा आहे की त्यामध्ये वेग आपला वाढतो आणि जलद गतीने आपण ते वाचन करू शकतो. अशा पद्धतीने हा मूक वाचनाचा फायदा आहे. दुसरं जे वाचन आहे जे आपण लहान वयोगटासाठी विशेषतः वापरतो ते म्हणजे प्रकट वाचन. मोठ्याने केलेलं वाचन त्याला आपण प्रकट वाचन त्या ठिकाणी म्हणतो. प्रकट वाचनाचे फायदे पण तसेच आहेत. प्रकट वाचनाच्या माध्यमातून उच्चार शुद्धी होते. म्हणून शाळेमध्ये बघा, मोठ्याने वाचन करायला लावायचे शिक्षक आपल्याला. वर्गात सगळे विद्यार्थी बसलेले असायचे आणि पुढे एक विद्यार्थी वाचन करायचा आणि शिक्षक मधूनच सांगायचे, चल तू इकडे, तू वाच पुढचं. म्हणजे ते लक्ष आहे की नाही आणि शब्दांचे उच्चार विद्यार्थी कसे करतो. जर तो चुकला असेल तर त्याला आपल्याला काही सांगता येतं, दुरुस्ती करता येते.
प्रकट वाचनाचा आणखी एक फायदा आहे की आपलं मन, नजर, डोळे हे एकाग्र त्या ठिकाणी होतात. कारण आपण जेव्हा वाचन करतो मोठ्याने तेव्हा आपली दृष्टी ही शब्दांवर असते आणि मुखाने आपण ते उच्चार करत असतो. त्यामुळे अशा वेळी आपल्या मनात वेगळे विचार येत नाहीत. त्यामुळे लहान वयोगटासाठी प्रकट वाचन, उच्चार शुद्धीसाठी प्रकट वाचन, जोडाक्षर आहेत, जोड शब्द आहेत, त्या जोड शब्दांचं उच्चारण करण्यासाठी प्रकट वाचन फार उपयुक्त आहे. आणखी वाचनाचे दृष्टीनुसार प्रकार आहेत. एक सूक्ष्म वाचन आणि दुसरा आहे स्थूल वाचन. सूक्ष्म वाचन मध्ये त्या ठिकाणी जे वाचन आपण तपशिलासह करतो, बारकावा असतो, त्या वाचनामध्ये तपशील असतो, अतिशय काळजीपूर्वक आपण वाचत असतो. बघा, संशोधन करायचंय आपल्याला, एखादा शोध निबंध लिहायचा आहे किंवा एमफिल पीएचडी करणारे विद्यार्थी आहेत, ते बारकाईने वाचत असतात, त्याच्या नोंदी ते करत असतात, कारण याचे उल्लेख त्यांना कुठेतरी करायचे असतात. म्हणून संशोधक, लेखक, अभ्यासक हे सूक्ष्म वाचन करत असतात. आणि स्थूल वाचन दुसरा प्रकार आहे, स्थूल वाचन. या स्थूल वाचनामध्ये त्या ठिकाणी माणूस एवढा खोलात जात नाही, हलकं फुलकं तो वाचत असतो. एक मनाचं रंजन व्हावं, एक मनाला आनंद मिळावा या दृष्टीने तो ललित गद्य असेल, कथा असतील, कादंबऱ्या असतील, विनोदी साहित्य असेल, ते साहित्य तो त्या ठिकाणी वाचत असतो. या अर्थाने आपण वाचनाचे जसे मूक वाचन आणि प्रकट वाचन, त्याचबरोबर स्थूल वाचन आणि सूक्ष्म वाचन असे दोन प्रकार आहेत. आता वाचन झालंय आपलं, विद्यार्थी वाचनापर्यंत येतात, वाचन करतात, पण तिथं प्रक्रिया वाचनाची संपत नाही, तर वाचनाची प्रक्रिया त्या पुढे असते. वाचनानंतर चिंतन महत्वाचं आहे. तुमच्या जर केलेला भाग, आशय जर लक्षात ठेवायचा असेल, त्या ठिकाणी चिंतन फार महत्वाचं आहे. लिहिलेल्या आशयातील तर्कशास्त्र, लिहिलेल्या आशयातील समाज परिस्थिती, लिहिलेल्या आशयातील तत्वज्ञान, चालू घडामोडीविषयी काही माहिती आहे का, काही मानसशास्त्र त्यात दडलेलं आहे का, काही धर्मशास्त्रातले काही शब्द आलेले आहेत का, अशा पद्धतीने जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा ते परिपूर्ण वाचन होत असतं. आणि म्हणून संदर्भयुक्त वाचन हा वाचनाचा एक महत्वाचा भाग आहे. नुसतं वाचन करणं म्हणजे वाचन नव्हे, तर ते संदर्भयुक्त असलं पाहिजे. कारण एखादा आशय जेव्हा आपण वाचतो त्याला वेगवेगळे संदर्भ असू शकतात. इतिहासाचे संदर्भ असतील, भूगोलाचे असतील, समाजशास्त्राचे असतील, अर्थशास्त्राचे असतील, राज्यशास्त्राचे असतील. ते संदर्भ आपल्याला माहीत असतील तर तो आशय आपल्याला समजतो, अन्यथा समजत नाही. मग त्यासाठी आपण त्या संबंधित विषयातील जे तज्ज्ञ आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे. सर, हा संदर्भ असा आहे, पण माझा विषय मराठी आहे, पण हा संदर्भ राज्यशास्त्रात आलेला आहे, इतिहासातला आलेला आहे, तो कसा असेल बरं? तर अशा पद्धतीने चर्चा करून सुद्धा आपल्याला संदर्भयुक्त वाचन आपल्याला अधिक अचूक करता येतं. जो विद्यार्थी संदर्भयुक्त वाचन करतो तो इतरांपेक्षा वेगळा म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेन की आपण त्या ठिकाणी संदर्भयुक्त वाचन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आता वाचन करत असताना अनेक प्रकारचे अडथळे आपल्याला येतात. त्या अडथळ्यांवर आपल्याला मात करता आली पाहिजे. विद्यार्थ्यांनी विशेषतः या अडथळे अधिकाधिक दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाचन करताय तुम्ही, पहिला अडथळा हा बाह्य वातावरणाचा असतो. त्यामध्ये शांत वातावरण नसेल, मधूनच काही आवाज येत असेल, आपण वाचन करतोय आणि घरातले कोणी कामं करत असतील त्यातला आवाज, त्यामुळे आपलं लक्ष त्या ठिकाणी लागत नाही. तर अशा या अडथळ्यांचा समावेश बाह्य वातावरणात होतो. वाचक जो आहे त्याची शारीरिक प्रकृती हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. त्याची मानसिकता, तो आजारी असेल
त्याला झोप येते आहे, थकलेला आहे तो, किंवा भूक लागलेली आहे, किंवा दिसत नाही, दृष्टीदोष, त्यामुळे सुद्धा वाचन आपलं चांगलं होत नाही. तर अशा वेळी आपण प्रसन्न मनाने वाचन केलं पाहिजे. झोपेत केलेलं वाचन हे आपल्या लक्षात राहत नाही. आपल्या मुलाला झोप येते, विद्यार्थ्याला झोप येत आहे, त्याला म्हणतो आपण हे वाच ते वाच, तर त्याच्या ते लक्षात राहणार नाही, तो नुसती पानं चाळत बसेल, पुस्तकातील आशय त्याच्या मेंदूपर्यंत जाणार नाही. तिसरा अडथळा जो आहे मानसिक पातळीवरचा, ज्यामध्ये मन उदासीन आहे, निराशा आलेली आहे, कोणाविषयी मनात राग आहे, किंवा मानसिक स्थिती नीट नसेल, तर आपलं त्या वाचनाकडे अजिबात लक्ष लागणार नाही. आणि चौथा जो अडथळा आहे, मग याचा मी थोडा उल्लेख केलेला आहे, मी वाचन करतोय पण त्या कवितेतील शब्द मला कळत नाहीये, 4 ओळी समजल्या पण 5व्या ओळीतला एक शब्द मला कळाला नाही, आणि तो शब्द न कळाल्यामुळे मला पुढे जाता येत नाही, तर त्याला अर्थबोध न होणं असं आपण म्हणतो. मग यासाठी ह्या सर्वांवर उपाय जे आहेत, ते अडथळे जे आहेत, ते अडथळे आपल्याला चांगल्या प्रकारे दूर करता आले पाहिजे. मानसिक स्थिती आपली उत्तम राहिली पाहिजे, मन प्रसन्न असलं पाहिजे, आणि चांगल्या बैठक व्यवस्थेमध्ये आपण वाचन नीट केलं पाहिजे. दृष्टीदोष वगैरे असेल, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असेल, तर तो योग्य त्यावेळी वैद्यकीय सल्लागार घेऊन डॉक्टरांकडे जाऊन तो दूर केला पाहिजे, अन्यथा त्याला त्या वाचनामध्ये अडथळा येणार आहे. मग या अडथळ्यांवर मात करून वाचन कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायचं आहे. आता मुळातच माझं निरीक्षण असं आहे की हल्ली आता ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, व्हॉट्सअपच्या युगामध्ये वाचन कमी झालेलं आहे. पण तरी मी विद्यार्थ्यांना असं आवाहन करेल की अनेक वेळा व्हॉट्सअपवर सुद्धा महत्वाची माहिती येते, महत्वाचे लेख येतात, ते आपण बारकाईने वाचले पाहिजे. नुसते वाचू नका, तर त्याची आपण टिपणं काढली पाहिजे. वाचनानंतर जे आपण लेखन करतो, लेखन म्हणजे एका अर्थाने खरा अभ्यासही असतो. नुसतं वाचन म्हणजे आपल्या ते लक्षात राहत नाही. यासाठी वाचन आणि लेखन, त्यामुळे व्हॉट्सअपला मी वाईट म्हणणार नाही. व्हॉट्सअपवर सुद्धा अनेक प्रकारची चांगली माहिती त्या ठिकाणी येत असते. ती जनरल नॉलेज असेल, काही चांगले लेख असतात. ते लेख विद्यार्थ्यांनी बारकाईने वाचून त्याच्या नोंदी जर केल्या, तर या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला वाचन कौशल्याच्या विकासासाठी चांगला होऊ शकतो. पण नुसतं व्हॉट्सअपवरच अवलंबून आपल्याला राहता येणार नाही. तर ग्रंथालयात असणारी विविध पुस्तकं आहेत, मी मगा 2-3च तुम्हाला सांगितली. यू कॅन विन नावाचं पुस्तक आहे, यश तुमच्या हातात, यश खेरांचं. अतिशय उत्तम पुस्तक आहे, विद्यार्थ्यांनी तर आवर्जून ते वाचलं पाहिजे. म्हणजे व्हॉट्सअपच्या व्यतिरिक्त जे आपल्या ग्रंथालयात भरपूर पुस्तकं असतात, मग आपण ज्या गावात राहतो तिथं ग्रंथालय असेल, कॉलेजमध्ये ग्रंथालय असेल, शाळेतलं असेल, या ग्रंथालयातील पुस्तकांचा आपण वाचनासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. एकाग्र मन ठेवलं पाहिजे. ज्यावेळी आपलं मन उत्साही असतं, प्रसन्न असतं, अशा वेळी एखादा कठीण विषय जर आपण वाचायला घेतला तर तो आपल्याला लवकर समजतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी जो विषय आपल्याला अवघड वाटतो त्या विषयाचं वाचन जेव्हा आपल्याला चांगल्या पद्धतीने मूड असतो, उत्साह असतो, अशा वेळेस जर केलं तर त्या आशयाचं ग्रहण त्याला चटकन होऊ शकतं आणि कायम त्याच्या ते लक्षात राहू शकतं. काही वेळा आपण चुकीच्या गोष्टी करतो वाचन करत असताना. एका बाजूला वाचन करतोय, पुस्तकात आपलं लक्ष आहे, दुसऱ्या बाजूला आपण फोनवर बोलतोय, किंवा चालता चालता आपण वाचतो आहे, किंवा एका बाजूला जेवण पण करतोय आणि वाचतो पण आहे. तर अशा ह्या मिश्र प्रक्रियेमुळे वाचनावर त्याचा परिणाम होतो. वाचन आपल्या फार काळ लक्षात राहत नाही. आणि म्हणून नुसतं वाचन महत्वाचं नाही, तर वाचन बरोबर संदर्भयुक्त वाचन. यासाठी मी विद्यार्थ्यांना सांगेन, म्हणी, वाक्प्रचार, ग्रामीण भागातील जी बोली आहे तेथील मूळ शब्द याचाही संग्रह आपल्याकडे असेल किंवा शब्दकोश असतील तर आपल्याला ते शब्द पटकन समजतात आणि आपलं वाचन परिपूर्ण होतं आणि वाचनाचं आपल्याला समाधान मिळतं. यासाठी वाचन
त्याची टिपणं काढणं, पुनरावलोकन करणं, पुन्हा एकदा ते मुद्दे चाळून बघणं, किंवा वाचल्यानंतर 10 मुद्दे जर मी वाचले असतील तर ते पुस्तक बंद करणं आणि ते 10 मुद्दे लिहून काढणं. त्यातले आपल्याला 7 आठवतील, 3 राहिलेले तुम्ही पुन्हा वाचा, बघा, पुन्हा ते आपण 3 लिहू शकतो. अशा पद्धतीने वाचनाला लेखनाची जर जोड दिली तर ते वाचन आपल्या कायम लक्षात राहतं. अक्षर वाचतो आपण, परंतु आपल्याला चित्र भाषेचं सुद्धा ज्ञान पाहिजे. चित्र सुद्धा वाचता आली पाहिजे. आता इथं मी 2 चित्रांचं उदाहरण देतोय बघा. एका घरामध्ये शोकेस आहे. त्या शोकेसला 5-6 कप्पे आहेत. खालच्या कप्प्यामध्ये काही भांडी ठेवलेली आहेत नक्षीदार, दुसऱ्या कप्प्यामध्ये काही पैसे दागिने ठेवलेले आहेत, तिसऱ्या कप्प्यामध्ये काही शस्त्र ठेवलेली आहेत छोटी छोटी, आणि चौथ्या टप्प्यावरती पुस्तक आहे. हे चित्र जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी विचार करत होतो, आणि त्या शोकेसच्या खाली, त्या कपाटाच्या खाली एक लहान मुलगा स्टूलवर उभा आहे आणि त्याचा हात या उरलेल्या 3 कप्प्यातील प्रत्येक वस्तूला पुरतो आहे, पण त्याचा हात त्या पुस्तकापर्यंत जात नाही. बघा, म्हणजे आज समाजातलं जे चित्र आहे ते याच्यातून प्रतिबिंब होतं की मुलांच्या हाती नको त्या वस्तू नको त्या वयात दिल्या जातात, आणि पुस्तकासाठी प्रयत्न करणाऱ्या मुलाच्या हाती मात्र पुस्तक लागत नाही, ते एका वेगळ्या उंचीवर ठेवलेलं आहे. दुसरं एक उदाहरण मी चित्राचं देऊ शकतो. असं एक उघडलेलं पुस्तक आहे, उघडलेलं पुस्तक, आणि ते दोन्ही बाजूला असं करून ठेवलेलं आहे, असं करून ठेवलेलं आहे. बघा, हे चित्र सुद्धा मला फार आवडलं, पण त्या चित्रामध्ये इतका अर्थ भरलेला होता. असं पुस्तक, आणि त्या पुस्तकांच्या एका बाजूने काही माणसं जात आहेत आणि काही माणसं पुढे निघत आहेत. तर जाणारी जी माणसं आहेत ती थोडी असंस्कृत आहेत, थोडी गवाई आहेत, परंतु त्या पुस्तकाच्या त्या चित्राच्या खालून माणसं जी जात आहेत पुढं गेल्यानंतर ती अतिशय सुसंस्कृत होत आहेत. असं एक चित्र त्या ठिकाणी. आता ह्या चित्राचा ध्वन्यार्थ, सूचकार्थ असा आहे की वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होतो, प्रगल्भ होतो. हा त्या चित्राचा मतितार्थ आहे. म्हणजे ही चित्रभाषा जी आहे ती आपल्याला वाचता आली पाहिजे. काही चित्रभाषांना तात्कालिक संदर्भ असतात. हे संदर्भ जर आपल्याला माहित असतील तर त्या चित्रातील गंमत आपल्याला कळेल, अन्यथा कळणार नाही. श्री दत्तमूर्ती आपण जर पाहिले, हे माझ्या वाचनात आलेले संदर्भ आहेत. त्या दत्तमूर्तीच्या भोवती, त्या मूर्तीमध्ये कुत्र्यांची सुद्धा चित्र असतात. तर ती 4 कुत्र म्हणजे काय, तर एका संदर्भात माझं वाचनात आलं की 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. आणि मग आपल्याला पुढे कळतं की कुत्रा हा पाळीव प्राणी, अतिशय विश्वासू प्राणी म्हणून ओळखला जातो, संरक्षणासाठी महत्वाचा. पण ते 4च का, 5 कुत्रे का नाहीत, तर वेद हे 4 आहेत म्हणून 4 जणांचा उल्लेख आहे. आणखी एक संदर्भ माझ्या वाचनात आला, पण त्या संदर्भाचा अर्थ मी नंतर शोधला. आपण अनेक वेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे खंडोबाचं जागरण करण्याची, आरती करण्याची, तळी करण्याची. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतो आपण. आता हा जो येळ हा शब्द आहे हा कन्नड भाषेतला आहे, दक्षिणी भाषेतला आहे. येळ या शब्दाचा अर्थ आहे 7. 7 ही संख्या आपल्याला माहित आहे. 7 गडकोटावर येळकोट, 7 गडकोट, याच्यावर ज्याचं अस्तित्व आहे तो मल्हारी. मल्हार कुठून आला, तर मूळ शब्द मल्हारी. आणि मग मल्हारी हे खंडोबाला का म्हणायचं, तर मल्हारी ह्या शब्दाची फोड अशी आहे, मल्ल अधिक आरी. आरी म्हणजे शत्रू. तर खंडोबाने मल्ल नावाच्या राक्षसाचा वध केला होता. मल्ल ह्या राक्षसाचा शत्रू, त्याचा विनाश करणारा तो मल्हारी, तो मल्हार. म्हणजे जेव्हा शब्द आपण वाचतो त्या शब्दाला सांस्कृतिक संदर्भ असतात. ते संदर्भ किंवा धार्मिक काही संदर्भ असतील ते जर आपण नीट समजावून घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला अर्थाची गहनता समजते, आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे आनंद मिळतो. नाही बाबा, ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, असा होता होय, मला कळाला. म्हणजे असा एक आनंदाचा जो भाग असतो
तो आपण समजून घेतला पाहिजे. आणखी 2 उदाहरणं मी या ठिकाणी देऊन माझे विचार संपवणार आहे. एक शब्द मी तुम्हाला देतोय की तो आपण वाचलेला आहे, पण मराठीमध्ये त्याचे वेगवेगळे संदर्भाचे कसे अर्थ आहेत बघा. लेग हा शब्द आहे, इंग्रजीमध्ये लेग, तर लेग म्हणजे पाय, आपल्याला माहित आहे. पण हा शब्द जेव्हा आपण अनेक ठिकाणी वापरतो मराठीमध्ये, त्याचं स्थान बदललं की त्याला अर्थ वेगवेगळे मिळतात. म्हणजे अर्थाच्या छटा त्या ठिकाणी बदलत जातात. बघा, त्या ठिकाणी एखाद्याला स्पर्श करायचा असेल वडीलधाऱ्या व्यक्तींना, तर आपण चरण स्पर्श म्हणतो. तिथं पाय स्पर्श म्हणत नाही, चरण स्पर्श. एखाद्याच्या चांगल्या कामामध्ये पाय घालायचा असेल तर आपण त्याला टांग म्हणतो. पुढे जायचं असेल तर आपण त्याला म्हणतो कदम बढ़ाव, कदम शब्द वापरतो. रस्त्यावरून आपल्याला जायचं असेल तर पद रस्ता म्हणतो, पद म्हणजे तिथं पाय आहे. ईश्वराचे पाय आपण म्हणत असताना पाद हा शब्द वापरतो. गाढवाने लात मार, गाढव पायाने त्याने आपल्यावर मारला तर आपण त्याला लात मारणे म्हणतो. आणि पायात जर घुंगरू बांधलं तर पग म्हणतो. आणि खवय्ये जे असतात, ते चिकन खात असतील किंवा मांसाहार करत असतील, त्यांच्या भाषेमध्ये पाय नसतो, तो तंगडी असते. आणि खेळात घालायची असते ती लंगडी असते. बघा, खेळात घालायची ती लंगडी, खाणाऱ्याची असते तंगडी. घुंगरू बांधलाय त्याला आपण पग म्हणतो. आणि गाढवानी लात मारली म्हणतो. रस्ता असेल तर त्याला पद म्हणतो. पुढे पाऊल टाकायचं असेल तर कदम म्हणतो. आणि मध्ये जर पाय घालायचा असेल तर त्याला टांग म्हणतो. आणि वडीलधाऱ्यांचं आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर आपण चरण स्पर्श म्हणतो. असे हे शब्द वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजतात. कारण अजून एक उदाहरण मी या ठिकाणी आपल्याला देणार आहे, ते म्हणजे महाभारत आणि रामायणातलं वाचन. आपलं जर अखंड असेल तर हे आपल्याला शब्दांच्या छटा समजतात. एका वकिलाला विचारलं आणि एका शिक्षकालाही विचारलं की एका वाक्यात सांगायचं आहे, महाभारत आणि रामायण यातला फरक सांगा. वकिलाला जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा वकिलानं सांगितलं, कारण एकाच वाक्यात उत्तर द्यायचं आहे, पात्र वगैरे काही सांगायची नाहीत, पण नेमकी काय आहे ती नेमकेपणाने एका वाक्यात सांगा. वकील म्हटला, ही महाभारत म्हणजे जमिनीची केस आहे. तर वकील शेवटी त्याच्या भाषेत बोलणार. म्हणजे आपल्या लक्षात येईल की प्रत्येक व्यावसायिक लोकांची भाषा सुद्धा त्या त्या व्यवसायातील जे शब्द असतात त्याचा वापर ती व्यक्ती करत असते. महाभारत म्हणजे ही जमिनीची केस आहे आणि रामायण म्हणजे अपहरणाची केस आहे. एकाच वाक्यात त्याने सांगितलं. आणि मग आपल्याला त्याचे संदर्भ कळतात की रामायणामध्ये सीतेचं अपहरण झालेलं आहे आणि महाभारतामध्ये पांडवांना 5 गावं काय, काही मी जमीन देणार नाही, काही त्यांना वाटा देणार नाही, ही दुर्योधनाची प्रतिज्ञा आपल्याला आठवते. आणि मग हे संदर्भ जर आपल्याला माहित असतील तर तो वकील काय म्हणतोय ते आपल्याला लगेच समजतं की महाभारत ही जमिनीची केस आणि रामायण ही अपहरणाची केस. शिक्षकाला विचारलं, शिक्षकाने एका वाक्यातच सांगितलं की महाभारत हे वस्त्राचं हरण आहे आणि रामायणामध्ये हरणाच्या वस्त्रावरून प्रकरण झालेलं आहे. आता इथं शब्द फेक आहे, ती शब्दांचा अचूक वापर आहे. आणि आपल्याला हे पण माहित आहे
की द्रौपदीचं वस्त्रहरण त्या ठिकाणी भर सभेत जे झालेलं आहे त्याच्यातून पुढे महाभारताची निर्मिती जी मोठ्या प्रमाणात झालेली दिसते, जे शत्रुत्व आहे ते वाढीचं कारण, द्वेष वाढीचं कारण हे आपल्याला त्या प्रसंगातून पुढे गेलेलं दिसतं. आणि म्हणून एका शब्दात सांगितलं की महाभारत हे वस्त्राचं हरण आहे. आणि रामायणामध्ये सीतेला सुंदर अशा त्या हरणाच्या त्वचेचं वस्त्र पाहिजे होतं आणि राम त्या हरणाच्या शिकारीसाठी गेला, आपल्याला माहित आहे. तर ते हरिण नव्हतं, तर मारीच नावाचा राक्षस त्या ठिकाणी तो आलेला होता आणि त्याच्यातून सीतेचं अपहरण झालेलं आहे. आणि त्यातून रामायण आपल्याला पुढे घडलेलं दिसतं. म्हणजे वकिलाने जी भाषा वापरलेली आहे ती भाषा त्याने त्याच्या व्यवसायाची भाषा वापरलेली आहे आणि शिक्षकाने जी भाषा वापरलेली आहे ती त्याने त्या शब्दांचा अचूक वापर करून वापरलेली आहे. हे कसं साध्य होतं? तर ते वाचनाच्या मदतीने साध्य होतं. वाचनातून ते साध्य होतं. वाचनामुळे आपल्या शब्दसंपत्तीत भर पडते, आपला शब्द भांडार वाढतो आणि कोणत्या शब्दाचा वापर कोणत्या ठिकाणी करायचा याचा आपण ह्या कौशल्याचा वापर आपण करतो. आणि म्हणून याला म्हणतात भाषेचं उपयोजन. भाषेचं उपयोजन, शब्द भरपूर आहेत पण त्या भाषेचे शब्द योग्य त्या ठिकाणी आपल्याला वापरता आले पाहिजे. आणि म्हणून श्रवण, भाषण, वाचन, लेखन याच्याबरोबर आकलन आणि त्या भाषेचं उपयोजन हे फार महत्वाचं आहे. एक विचार मी वाचला होता. कुविचारांचे म्हणजे वाईट विचार, मानवी मनामध्ये जसे चांगले विचार येतात तसे वाईट पण विचार येतात. या कुविचारांचं उत्खनन जेसीबीने करायला हवं. बघा, हे वाक्य मला फार महत्वाचं वाटलं. कुविचारांचं उत्खनन हे जेसीबीने करायला हवं म्हणजे काय? जेव्हा मी त्या शब्दांची फोड बघितली तर जेसीबी, आपल्याला माहिती आहे जेसीबी आपण वापरतो, काही उत्खनन करायचं असेल, खड्डा खोदायचा असेल, काही करायचं असेल, आपण जेसीबी वापरतो. तर कुविचारांचं उत्खनन आपल्याला करण्यासाठी जेसीबी वापरा म्हणजे काय? तर हा जो जे आहे तो ज्योतिराव फुले यांच्यासाठी आहे. सी जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे, छत्रपती शाहू महाराजांसाठी आहे. आणि बी जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आहे. आता हा विचार जर आपण समजून घेतला तर बघा, कुविचारांचं उत्खनन करण्यासाठी जेसीबीची आवश्यकता आहे. जर आपण महात्मा ज्योतिबा फुले समग्र साहित्य वाचलं, छत्रपती शिवाजी महाराज आपण जर त्यांच्या कार्यकर्तृत्वातून जर समजून घेतले, विविध ग्रंथांच्या माध्यमातून जर समजून घेतले, त्यांची राजनीती जर आपण समजून घेतली तर त्या ठिकाणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार आपण त्यांना म्हणतो, या तीनही महामानवांच्या विचारांचा जर आपण अभ्यास केला तर आपण त्या ठिकाणी निश्चित आपल्या मनातील ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्याच्यावर मात करू शकतो. यासाठी हे जेसीबी हा जो शब्द आहे तो मला महत्वाचा वाटतो. वाचनातून, वाचन प्रक्रियेतून अर्थामध्ये असणारा समन्वय, लेखनामध्ये लेखकाने वापरलेली प्रतीक, प्रतिमा, या सर्वांचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. ती कळाल्याशिवाय, कारण लेखक प्रतीका, प्रतिमा, रूपक जेव्हा आपल्या लेखनात वापरत असतो, पुस्तकात वापरत असतो,
तेव्हा त्या प्रतीकांचा असणारा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक अर्थ आपल्याला त्या ठिकाणी माहीत असेल तर त्या वाचनातील गोडी अधिक वाढते. प्रदेशानुसार भाषा बदलते. बघा, म्हणजे आपल्याला जर विदर्भ मराठवाड्यातील साहित्य आपण जर वाचलं, अहिराणी खानदेशी मधील भाषेतील जर साहित्य वाचलं, तर काही शब्द आपल्याला कळत नाही. तर बहिणाबाईंची जी कविता आहे, ही कविता अहिराणी बोलीतली आहे, अहिराणी भाषेतली आहे. अहिराणी बोलीमध्ये ळ हा जो उच्चार आहे हा य केला जातो. मळा न म्हणता मया म्हणतात. मयात जाई वनू, मयात जाऊन आलो, मळ्यात जाऊन आलो, हा त्याचा अर्थ. विदर्भ मराठवाड्यात आपण जर गेलो किंवा तेथील लेखकांचं जर साहित्य वाचलं तर आपल्याला मराठी भाषेच्या ज्या प्रादेशिक बोली आहेत त्यातील शब्द आपल्याला समजायला मदत होते. झोपणे हा शब्द आहे. आता याला मराठीमध्ये जसं मी इंग्रजीमधील लेग ह्या शब्दाची विविध उदाहरणं दिली, जो 7 ते 8 वेळा आपण कशा पद्धतीने चरण असेल, पद असेल, पाय असेल, लंगडी असेल, तंगडी असेल, असे अनेक शब्द आपण त्या त्या संदर्भात वापरतो. त्याच पद्धतीने झोपणे ही जी क्रिया आहे याला विदर्भ मराठवाड्यात जर आपण गेलो तर तिथे सहज बोलीमध्ये तो शब्द आहे. पसरली का हा शब्द आहे. आता आपल्याकडे जर हा शब्द वापरला तर तो उद्धटपणा दिसतो. आपण म्हणतो झोपलेत का, तिकडं पसरलेत का, पसरली का. आता तिकडं तो उद्धट नाहीये, तिकडं तो दररोजच्या बोलण्यातील तो शब्द आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या भागात जर आपण भाषेचा अभ्यास केला तर स्त्रिया सुद्धा पुरुषार्थी क्रियापद वापरतात. मी उभा होतो, एखादी स्त्री सुद्धा हा शब्दप्रयोग करते. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की अशी कशी भाषा ही. तर तसं काही नाही, त्या त्या भाषेत त्या त्या भागात हे शब्द सर्रास वापरले जातात. मी उभा राहिला होतो, तुझी वाट बघत होतो, एखादी स्त्री सुद्धा अशी वाक्य वापरू शकते. त्यामुळे तिथं काही फार चुकीचं आहे असं आपल्याला समजायचं नाहीये, समजता येणार नाही. आणि म्हणून शब्द, त्या शब्दाला प्राप्त झालेला जो अर्थ आहे, कधी कधी शब्दाला अर्थ गौरव प्राप्त होतो. मूळ शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा गौरव त्याला प्राप्त होतो. आणि कधी कधी मूळ शब्द इतका चांगला असतो त्याला मात्र हानी पोचते आणि त्याला अर्थ हानी म्हणतात. तर तुम्हाला आणखी एक उदाहरण मला आठवलं म्हणून मी देतोय. गोसावी हा शब्द आहे. गोसावी, साधू संत आपण याला गोसावी म्हणतो. पण हे गोसावी त्यांचं आचरण जर चांगलं नसेल, नीट वागत नसेल, फसवणूक करत असतील तर ह्या गोसाव्यांना आपण गोसावड्या म्हणतो. म्हणजे ती शिवी झाली बघा. पण गोसावी ह्या शब्दाची उत्पत्ती आपण जर तपासली तर आपल्याला एक शब्द आणखी लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे गोस्वामी. स्वामी हा शब्द आहे. पूर्वीच्या काळी राजे लोक साधू संतांना गायी द्यायचे, गोदान करायचे. 100 गायी दिल्या, 1000 गायी दिल्या, गायींचं दान दिलं जायचं आणि ते ऋषी मुनी त्यांच्या आश्रमामध्ये आपल्या शिष्यांच्या मदतीने ते गायी सांभाळायचे. तर मूळ शब्द आहे गोस्वामी. पण ग्रामीण भागामध्ये जोड अक्षर उच्चारण्याचा कंटाळा केला जातो आणि मग स्वामी अवघड वाटतो शब्द, तर त्याचा गोसावी हा शब्द झालेला आहे. अगदी रक्ताचा झाला रगत, भक्ताचा झाला भगत आणि वक्ताचा झाला वकुत, असे शब्द सर्रास वापरले जातात. ते शुद्ध की अशुद्ध या भानगडीत आपण पडायचं नाही, कारण ती पण आपली मराठी भाषा आहे, ग्रामीण भाषा आहे. प्रदेशानुसार विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश या पद्धतीने ह्या भाषा बदलत असतात. शब्दातील अर्थछटा जर आपल्याला समजल्या तर वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. चित्रही वाचता आली पाहिजे. वर्तमानपत्राचं जेव्हा वाचन करतात, मी अनेकदा विद्यार्थ्यांना सांगत असतो, किमान एक वर्तमानपत्र वाचून त्याच्या बारकाईने नोट्स आपण काढल्या पाहिजे. त्यातील काही चांगले लेख संग्रह आपल्या ठेवली पाहिजेत. चित्रही वाचता आले पाहिजे. काल परवा एक व्यंगचित्र मी वाचलं होतं बघा. एक पुरुष उभा आहे, तो स्वयंपाकघरात आहे आणि ती स्त्री
त्या पुरुषाकडे बघून एक वाक्य म्हणते, त्या चित्रात ते वाक्य आहे, तुम्हाला म्हटलं होतं मी स्वयंपाकघरात येऊ नका म्हणून, एवढंच वाक्य आहे. आणि त्या पुरुषाच्या अंगाला, त्याच्या त्वचेला सगळी घरातली भांडी चिटकलेली आहे, छोटी छोटी चमचे आहेत, डिशेस आहेत, सगळं आहे. ते चित्र बघितल्यानंतर आपल्याला हसू येतं. याचं कारण काय, तर त्याला काही आत्ताचे संदर्भ आहेत. आपल्याला माहिती आहे मध्यंतरी 7-8 दिवसापूर्वी लस घेतल्यानंतर काही व्यक्तींमध्ये चुंबकीय शक्ती तयार झाली आणि त्यांना नाणी चिटकतात, भांडी चिटकतात, असं एक प्रकार त्या ठिकाणी झाला होता. अर्थात तो अंधश्रद्धा आहे. परंतु हे चित्र ज्या चित्रकाराने काढलं, ते चित्र काढल्यानंतर खाली एकच वाक्य होतं आणि आपल्याला तो संदर्भ माहीत असेल तर आपण खुदकन हसतो किंवा त्या विनोदातील मार्मिकता आपल्याला चटकन लक्षात येते. म्हणजे चित्र आपल्याला वाचता आलं पाहिजे. काही वेळा एकदा दोनदा वाचन केलं समजत नाही, पण तात्कालिक संदर्भ माहीत असतील तर आपल्याला चटकन समजतात. हाच नियम आपल्याला काव्याच्या बाबतीत लागू करता येईल, नाट्याच्या बाबतीत लागू करता येईल. संवाद हा नाटकाचा प्राण आहे. संवाद, रिडिंग बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो, ते जर आपल्याला माहीत असेल, ते जर कौशल्य असेल, तर आपण काव्य असेल, नाट्य असेल, हे आपण एका वेगळ्या पद्धतीने वाचू शकतो आणि वाचनातील आनंद त्या ठिकाणी मिळवू शकतो. मित्रांनो, या आजच्या ह्या वाचन कौशल्यामध्ये मला जे जे मुद्दे मांडायचे होते त्या मुद्द्यांना मी माझ्या पद्धतीने स्पर्श केलेला आहे. उघडून वाचल्याशिवाय पुस्तक समजत नाही आणि समजून घेतल्याशिवाय माणूस समजत नाही. पुस्तकही वाचावी लागतात आणि माणसंही वाचावी लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकही वाचा आणि माणसंही वाचा, असं मी ह्या ठिकाणी माझ्या शेवटच्या शब्दामध्ये ते व्यक्त करेन. आपण सर्वांनी या माझ्या व्याख्यानाचा लाभ घेतला किंवा तुम्ही मला ऐकून घेतलं म्हणून मी आपणा सर्वांचे ह्या ठिकाणी धन्यवाद देतो. आपणा सर्वांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मंजुश्री बोबडे मॅडम यांनीही काल तात्काळ या कार्यक्रमासाठी परवानगी दिली, कारण हा पहिला राष्ट्रीय वाचन दिन आहे जो भारत सरकारच्या आदेशानुसार आपण आयोजित केलेला आहे. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त आयोजित या विशेष व्याख्यानात डॉक्टर सुभाष आहेर यांनी वाचनाचे महत्व, वाचनाचे फायदे, त्याचबरोबर वाचन आणि वाचकाचे वेगवेगळे प्रकार, वाचकवृत्तीसाठी आवश्यक अशी कौशल्ये, त्या संदर्भातली असलेली उदाहरणं अत्यंत अस्खलित भाषेत पण आम्हा सर्वांसमोर विवेचन केले, त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आमच्या मार्गदर्शक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मंजुश्री बोबडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या निमित्त आपलं अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. प्राचार्य डॉक्टर मंजुश्री बोबडे मॅडम. नमस्कार. आवाज ऐकायला येतोय सर? हो, येतोय. आवाज येतोय? येतोय. हा येतोय. हा. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम शैक्षणिक संकुलातील श्रीपतराव कदम महाविद्यालयात आज आपण एका विशेष कार्यक्रमात एकत्र जमलेलो आहोत. या विशेष कार्यक्रमाच्या निमित्त आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आज राष्ट्रीय वाचन दिन केंद्र शासनामार्फत देशभर साजरा केला जातो आणि हा देशभर साजरा केलेल्या उपक्रमात आपला महाविद्यालय सुद्धा मागे नाहीये. आपल्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि मराठी विभाग प्रमुख यांनी हा राष्ट्रीय वाचन दिन साजरा करण्याचं निश्चित केलं आणि त्यानुसार हा राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त आपल्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आणि मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आहेर सर यांनी या निमित्त राष्ट्रीय वाचन दिनाचं औचित्य साधून वाचना संदर्भाची जी मांडणी केली, ती मांडणी अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीनं, मनापासून आणि ह्याची सगळी मांडणी करत असताना एक आनंद घेत होती. हे मला त्याचं विशेष कौतुक वाटलं. वाचनाचे विविध पैलू त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले. मग त्या ठिकाणी साहित्य असेल, साहित्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले, आध्यात्मिक साहित्य सांगितलं म्हणजे महाभारताचं उदाहरण असेल, त्यानंतर कादंबरीचं मांडणी केली, मग झोंबी सारखी यादवांची कादंबरी असेल त्याचा उल्लेख केला. या ठिकाणी खरं तर आपण वाचन दिन, राष्ट्रीय वाचन दिन म्हणजे कोणत्याही भाषेतील असणार आहे
परंतु आपण महाराष्ट्रात साजरा करतोय. आपली मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे मराठीतल्या वाचनासंदर्भातला जो प्रकाश टाकायचं काम आहे ते डॉक्टर आहेर सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. वाचनाचे विविध पैलू ते विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांनाही उपयुक्त पडतील अशा पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत. नुसतीच पुस्तकं वाचू नका तर माणसं वाचा, असा एक विचार, नवा विचार आपल्या समोर सादर केलेला आहे त्यांनी. मला या निमित्ताने एवढं सांगायचंय की प्राध्यापक मंडळी आहेत, म्हणजे आध्यात्मिक वाचन करा, प्रेरणादायी वाचन करा, आत्मचरित्रांचं वाचन करा, ज्या पराक्रमाचे आहेत म्हणजे छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे यांचं वाचन करा. त्याचबरोबर एक स्त्री साहित्याचं वाचन केलं, त्याच्यातला गमतीचा भाग थोडासा बाजूला ठेवला तर गौरी देशपांडेचं साहित्य आहे ते सगळं साहित्य माझी मैत्रीण विजया सरोदे यांच्या निमित्तानं मी वाचलं. त्यावेळेला ते फारसं कळालं नाहीये, पण जसं जसं आयुष्य पुढं पुढं सरकत राहिलं तसं गौरी मला कळायला लागली एक साहित्यिक म्हणून. तर तुम्ही थोडंसं वेळ मिळेल तेव्हा गौरी देशपांडेंचं साहित्य जरूर वाचा. त्याचबरोबर प्रतिभा रानडे, इरावती कर्वे, भालचंद्र नेमाडे, अनिल अवचट यांचं साहित्य मी बऱ्यापैकी वाचलं आणि त्या साहित्याचे मी प्रेमात पडले. कविता म्हणाल तर सर्वात जास्त आवडणारे मला विंदा आहेत, विंदा करंदीकर. त्याचबरोबर शांता शेळके आहेत, त्यांच्याही कविता मला आवडतात. त्याचबरोबर मला निसर्ग कवी आपले आहेत नादव माने, त्यांच्या कविता आवडतात. आणि ह्या जुन्या पिढीतल्या कविता बरोबर मी माझ्या ह्या चंद्रशेखरच्या चारोळीच्या ह्याच्यात पण मी प्रेमात आहे. अलीकडचे कवी मला सौमित्र खूप आवडतात, संदीप सलील आवडतात. ह्यांच्या साहित्याचं वाचन केल्यामुळं आपल्यासारख्या मंडळीच्या मनावर जो वेगवेगळ्या प्रकारचा ताण असतो, मग प्रापंचिक ताण असेल, कौटुंबिक ताण असेल, कामाच्या निमित्ताने येणारा ताण असेल, जगात झपाट्यानं बदल होत आहेत, नवीन नवीन परिस्थिती येत आहे, आपत्कालीन परिस्थिती आहे, याचा ताण असेल, तो ताण ह्या साहित्यातून नक्की कमी व्हायला मदत होतो आणि खऱ्या अर्थानं आपण रिफ्रेश म्हणूया, रिचार्ज म्हणूया असं होतो. त्यामुळे ह्या काव्याचा सुद्धा आपल्याला आनंद घेता यायला पाहिजे. याचबरोबर चेतन भगत सारखं साहित्यही मला अलीकडे आवडतं. आपले मी आणि माझा बा लिहिणारे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं आंबेडकरांच्या वरचं विचार किंवा पत्रलेखन आहे तेही मला खूप आवडतं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं तर माझ्या मनात जे ताण निर्माण झालेले असतात ते निघून जातात. काही कुठल्याही प्रसंगाने जो कचरा आपल्या डोक्यात साचलेला असतो त्याचाही निचरा व्हायला मदत होते आणि आपण फ्रेश होतो. आणि त्यामुळे वाचन कसं करावं, काय करावं ह्याच्याबद्दल डिटेल आहेर सरांनी सांगितलेलं आहे. मी त्याच्या खोलात जात नाहीये, पण आपल्याला एक रोज अर्धा तास, रोज 1 तास अशा पद्धतीचं वाचन करणं खरंच आवश्यक आहे. ते आपल्या व्यक्तिमत्वासाठी, आपल्या ताणाचं निर्मूलन व्हावं, आपण आनंदी, फ्रेश आणि रिकामं राहावं, आपलं डोकं तणावमुक्त राहावं, ह्याच्यासाठी वाचन खूप गरजेचं आहे. मी ह्या सगळ्यांचं वाचन बऱ्यापैकी करत असते. आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचत असता हे तुमच्या बोलण्यावरून मला दिसतं. आणि महाराज सरकारला मी मनापासून धन्यवाद देते की हा अत्यंत मूलभूत उपक्रम देशभर साजरा होतोय. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने तो साजरा करणार, पण ह्याच्यातून एक जागृती होते, जाणीव होते आणि ह्या निमित्ताने जी सुरुवात होते त्याच्यात वाढ होते. म्हणून अशासारख्या उपक्रमाची गरज असते. शाळा महाविद्यालयात असे उपक्रम आवर्जून व्हावेत, परंतु समाजासाठी सुद्धा असे काय उपक्रम घेता येतायत का याचा शाळा महाविद्यालयाने विचार करावा. असा कुठलाही उपक्रम आला की आपण काय म्हणतो महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी घेऊया, महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसाठी घेऊया, इतर विद्यार्थ्यांसाठी घेऊया, इतर प्राध्यापकांसाठी घेऊया. हे उपक्रम आपल्याला बचत गटासाठी घेता येत आहेत का, ग्रामपंचायतीतील सदस्यासाठी घेता येत आहेत का, कारण त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची खूप गरज असते, त्यांना आवश्यकता वाटते, आवडतं सुद्धा, परंतु ते आपल्या कंट्रोल मध्ये नसतं. त्याचं आयोजन करणं आपल्यासाठी सोपं नसतं. म्हणून आपल्यासाठी जे सोपं आहे, सुटेबल आहे, सोयीस्कर आहे ते आपण करत असतो. पण असे उपक्रम आपण अशा पद्धतीने घेता येत आहेत का असं आपल्याला बघता येईल. म्हणजे एखाद्या बँक कर्मचाऱ्यांसाठी घेता येतोय का, एखाद्या डॉक्टर नर्ससाठी घेता येतोय का, किंवा ग्रामपंचायत सदस्यासाठी घेता येतोय का, महिला बचत गटासाठी घेता येतोय का, अंगणवाडी सेविकांसाठी घेता येतोय का, आणि त्यांच्यासाठी काय करता येते का, असं जर आपण बघितलं तर हा
राष्ट्रीय वाचन दिन एक वेगळ्या प्रकारे साजरा होईल. मग तो ऑनलाईन झूम मीटिंगच्या मार्फतही घेता येईल. भले थोडी संख्या कमी असेल सुरुवातीला, पण आता ज्या पद्धतीनं आहेर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने सांगायला गेलो आपण तर समाज आपल्या बरोबर नक्की येणार आणि मग समाजाचे ताण कमी करण्याचं जे काम आहे ते कळत न कळत आपल्याकडून होईल. म्हणून हा सगळ्या लोकांचं वाचन काय पद्धतीचं आहे त्याचं प्रकट वाचनाचे जरी कार्यक्रम घेतले तरी त्याचा परिणाम चांगला होईल. मला खात्री, मी माडा कॉलेजला असताना अनेक गावात जाऊन ह्या प्रकारचे उपक्रम घ्यायचे. वाचन दिन हा निमित्त नाहीये त्यांच्याशी संवाद, तर त्या महिलांचं असं म्हणणं असायचं, पुरुषांचंही असं म्हणणं असायचं की हे आम्हाला कुठे मिळत नाहीये, आम्हाला हे वारंवार देण्याची गरज आहे, परंतु कुठं शाळा महाविद्यालयाची व्यवस्था करता येते का बघूया आपण. आणि खरंच समाजाला ह्या गोष्टीची गरज असते, तर आपल्याला त्या पद्धतीचं काही काम करता येते का, एखाद्या गावात करता येते का, असं आपण नक्की बघू. मी पुन्हा एकदा मराठी विभागाला, संस्कृती विभागाला, डॉक्टर आहेर सरांना आणि त्यांच्या सर्व टीमला, कारण हे उपक्रम करायचं म्हटलं तर आमचे तांबिले सर नेहमीच निवेदन करतात, आमचे गंगाळे सर टेक्निकल सहकार्य करतात आणि हे सगळे सहकार्य करतात. आमचे सर्व प्राध्यापक वर्ग अशा कार्यक्रमाला जॉईन होतात आणि त्यामुळं अशा पद्धतीचे कार्यक्रम काय होतात, यशस्वी होतात. म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद देते. राष्ट्रीय वाचन दिनाच्या मनपूर्वक प्रेरणा देते. मला विद्यापीठाचं एक साहित्य आहे ते पण वेगळ्या पद्धतीने वाचायला मिळतं. मला वाटते स्त्री मासिक असेल, स्त्री मासिकातलं लेखन एक वेगळ्या दर्जाचं लेखन असतं, तर तेही थोडस सगळ्यांनी वाचावं, समजून घ्यावं. मी गमतीचा काही उणीवांचा भाग थोडासा बाजूला ठेवते. म्हणजे कुठल्याही संघटनेची, स्त्री संघटनेचा माझा काही सलोख आहे किंवा असं नाहीये, पण काही साहित्य स्त्रियांच्या विषयीचं, त्यांच्या मनाच्या भावनांचं एक खूप चांगल्या पद्धतीचं साहित्य आहे आणि ते पुरुषांनी पण का वाचावं, तर त्यांना अगदी सुरुवातीपासून आई असते, बायको असते, मुलगी असते, सून येणारी असते, तर त्या स्त्रीच्या भावना समजल्या तर त्यांच्याशी वागणं, त्यांच्याकडून होणारी रिॲक्शन ही कुठल्या भावनेतून येते हे कळू शकते. म्हणून ते वाचावं. आणि त्या दृष्टीने जर मी पाहिलं, माझे ना वाचनात आलेलं प्रतिमा रानडेंचं लेखन असेल किंवा गौरी देशपांडेंचं लेखन असेल किंवा विद्याबाळाचं लेखन असेल, ते थोडंसं मला वरच्या उंचीवर नेणार आहे असं वाटतं. त्याच्यातनं आपल्याला स्त्री आणि स्त्रीचं भावना विश्व समजायला मदत होते. म्हणून सर्व सहकाऱ्यांना माझी विनंती असते की हा सगळ्या स्त्रियांच्या बरोबर आपल्याला मोठा काळ व्यतीत करावा लागतो आणि तो खूप आनंददायी असा गेला तर त्याच्यात मजा येते. आपल्याला जीवन जगताना खरंच आपल्याला जीवन जगताना मजा आली पाहिजे. ताण येणारच आहेत, कारण माणसं बदलले, स्वभाव बदलणार आहेत आणि त्याचा वर्तणुकीवर परिणाम होणार आहे, आपल्या रिलेशनवर परिणाम होणार आहे. परंतु आपल्याला ताणाबरोबर आनंद कसा घेता येईल तर हे साहित्य आपल्याला शिकवतं आनंद घ्यायला. आणि म्हणून असं स्त्रीवादी लेखन असेल तर बरंच लेखन मी वाचलेलं आहे. म्हणजे चिकन सूप ऑफ द सोल हे वाचलेलं आहे, त्या दोघी हे वाचलेलं आहे. हे अनुवादित साहित्य आहे सगळं, म्हणजे बाहेरच्या देशातलं ते अनुवादित साहित्य आपल्या लोकांनी अनुवादित केलेलं साहित्य आहे. किंवा सुधा मूर्तींचं सगळं साहित्य मी वाचलेलं आहे. हलकं फुलकं परंतु वेगवेगळी समाजात रोज भेटणारी माणसं त्यांनी आपल्या समोर उभी केलेली आहेत. किंवा त्यांचं डॉलर भाऊ सारखं वेगळं व्यक्तिमत्व नावाचं वेगळं व्यक्तिमत्व दाखवणारं पुस्तक मी वाचलेलं आहे. आणि ह्याच्यातून काय होतं आपल्याला तर माणसांशी जुळवून घेणं सोपं होतं, आपला ताण कमी होतो आणि आपण खऱ्या अर्थानं आनंदानं जगण्यासाठी धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. हे केवळ आपण आनंदानं जगतो असं ठामी म्हणू शकत नाही, पण आनंद निर्माण करण्यासाठी आपण धडपडत असतो, प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, उमेद मिळते. काही प्रेरणादायी विचारातून आपल्या मनातील उदासीनता, मरगळ ही कमी होते आणि आपण थोडंसं चांगलं क्वालिटी लाईफ ज्याला म्हणतो, हेल्दी लाईफ ज्याला म्हणतो, ते जगण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला राष्ट्रीय दिनाच्या, वाचन दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देते आणि एक स्त्रीवादी साहित्य वेगळ्या दृष्टिकोनातून वाचावं अशी विनंती करते. इतर सर्व साहित्य वाचावं, प्रेरणादायी वाचन करावं आणि सगळ्यात जास्त आनंद मला मिळतो तो कवितातून आनंद मिळतो. तर आपल्याला कवितातून आनंद मिळावा त्याच्यासाठी काय आपल्याला महाविद्यालयाला प्रयत्न करायचे असतील तर जरूर प्रयत्न करू. पण सगळ्यात आवडणारा कवी अलीकडच्या काळातला मला तर सौमित्र आहे आणि संदीप सलील ही जोडी आहे, ही मला आवडती आणि त्याच्यातून आपण तरुण पिढीशी थोडंसं जोडलं जातो.
कुटुंबाशी जोडलं जातो. म्हणजे संदीप सलीलच्या लहान मुलांच्या वरच्या कविता आहेत. ह्या कविता आपल्याला लहान मुलांशी कसं वागावं, त्यांचं भावविश्व कसं असतं हे कळायला मदत होती. आपली मुलं आपल्याला असतातच, परंतु महाविद्यालयातील तरुण मुलं हे आपल्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. आपल्या जगण्याचं म्हणजे आयुष्यातला मोठा काळ आपल्याला तरुण मुलांच्या बरोबर घालवायचा आहे. तर तरुण मुलांची मानसिकता काय असते, तरुण मुलांना काय हवं असतं हे त्यांच्या साहित्यातून मला आपण सर्व चांगले डिव्होटेड प्राध्यापक आहात. मुलांशी तुमचा संवाद खूप चांगला आहे, पण साहित्याचा थोडा आला तर तो अधिक चांगला नक्की होईल. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा राष्ट्रीय दिनानिमित्ताच्या शुभेच्छा देते आणि ह्याच्यातून आनंद घ्यायचा सांगते. पु ल देशपांडे म्हणतात की नोकरी व्यवसाय ह्याच्यातून आपल्याला भाकरी मिळेल, पण जीवन चांगल्या पद्धतीने जगायचं कसं हे आपल्याला कुठल्या तरी एका छंदातून मिळेल. अनेक महत्वाच्या छंदापैकी वाचन हा एक महत्वाचा छंद आहे आणि त्यामुळे तो छंदाचा तुम्ही जोपासना कराल तर जीवनाचा आनंद मिळेल. तुम्हाला खरंच जीवनाचा भरभरून आनंद मिळावा. राष्ट्रीय वाचन दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि वेगवेगळ्या साहित्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा यासाठी शुभेच्छा देते. आणि पुन्हा एकदा सर्वांना राष्ट्रीय वाचन दिनाच्या शुभेच्छा देऊन माझं मनोगत या ठिकाणी संपवते. धन्यवाद. आणि आहेर सरांना मनापासून अभिनंदन करते की त्यांनी राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त वाचन ह्या गोष्टीवर जे सखोल आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली ती खरंच मांडणी खूप चांगली होती, मला आवडली, भावली. अशा तुमच्या ह्या सगळ्या उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबते मी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. उपक्रमाच्या अध्यक्ष आमच्या मार्गदर्शक राजकीय डॉक्टर श्री बोबडे यांच्या प्रेरणादायक अध्यक्ष मनोगतानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी अर्थशास्त्र विभागाचे अधिकारी डॉक्टर देवकी राठोड मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार. धन्यवाद सर. आज राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित या व्याख्यानाचे तज्ज्ञ साधन व्यक्ती डॉक्टर सुभाष आयर सर यांनी खूप छान या ठिकाणी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. त्यांनी जसं आपण म्हणतो की भाषेचा गोडवा म्हणजे आता भाषा बदलते, भाषेचे कौशल्य, वाचन, वाचकाचे प्रकार हे तर सांगितलेच, पण त्याचबरोबर जसा जिल्हा बदलतो तसं भाषेचे प्रकार सुद्धा बदलतात, परंतु भाषेमध्ये तो गोडवा जो आहे तो टिकून राहतो. वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सरांनी अत्यंत सविस्तरपणे या ठिकाणी माहिती सांगितली. जाता जाता त्यांनी सांगितलं की आपण वाचत असताना सुद्धा व्यक्तीला सुद्धा वाचलं पाहिजे, पण त्याच्यासाठी वाचन हे आपलं समग्र असणं खूप गरजेचं आहे. मी मराठी विभागाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर सुभाष आयर सर यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानते. आणि त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला असं निश्चितच लक्षात आलं असेल की सरांचं वाचन हे खूप दांडगं आहे. त्यांचं व्याख्यान विशेषतः वक्ता जो असतो, विषय मांडण्याची जी पद्धत आहे ती खूपच चांगली आहे. तर या कार्यक्रमासाठी सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निश्चितच उपयोग होईल. तर या ठिकाणी आपण परत एकदा मी आपलं या ठिकाणी मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर मंजुषा बोबडे मॅडम यांनी एक वेगळी मांडणी या ठिकाणी आपल्याला केल्याचं दिसून आलं. मॅडमनी की साहित्य जे आहे वेगवेगळ्या विषयामध्ये समग्र साहित्य लिहून ठेवलेलं आहे आणि त्या साहित्याचा जर आपण आस्वाद घेतला तर आपलं जीवन हे निश्चितच समृद्ध होत असतं आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते. आणि समाजामध्ये आता हा कार्यक्रम जसं आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयातील सर्व स्टाफसाठी आयोजित केलेला आहे, तसाच कार्यक्रम जर आपण आपल्या समाजातील काही घटकांपर्यंत आपण जर हा कार्यक्रम आयोजित केला आणि वाचनाचं महत्व त्यांना पटवून दिलं तर निश्चितच एक आपण आपल्या माध्यमातून एक वेगळी दिशा त्या ठिकाणी निर्माण होईल आणि वाचनाची एक जनजागृती त्या ठिकाणी निर्माण होईल. तर मॅडमचे या ठिकाणी मी मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक आफोळ सर, महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सदाफळ सर यांचे या ठिकाणी मी मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन आणि प्रस्तावना केली, मन आणि मेंदूच्या विकासासाठी वाचनाची आवश्यकता त्यांनी या ठिकाणी या माध्यमातून त्यांनी प्रतिपादन केली, ते इंग्रजी विभागातील प्राध्यापक या ठिकाणी तांबिले सर यांचे या ठिकाणी मी आभार मानते.
या कार्यक्रमासाठी ज्यांनी तांत्रिक सहकार्य केलं ते इंग्रजी विभागातील प्राध्यापक गंगाळे सर यांचे या ठिकाणी मी आभार मानते. महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांचे या ठिकाणी मी मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य केलं त्यांचे आभार मानते आणि लास्ट बट नॉट द लीस्ट सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार मानते आणि मान्य अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार.